प्राध्यापक वर्षाताई गायकवाड आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. नुकतंच तुम्ही दिल्लीहून पुन्हा एकदा मुंबईमध्ये आलेला आहात. ज्या पद्धतीनं आता सत्ताधारी आरोप करू लागलेत काँग्रेसवर की काँग्रेसमध्ये सगळी काही आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे, जागा वाटपांचं त्यांचं ठरत नाही आहे आणि मुळात तुमचं देखील नाव त्या ठिकाणी घेतलं जातं आहे, नसीमबाईंचंही घेतलं जातं आहे, अस्लम शेखचंही नाव घेतलं जातं त्या ठिकाणी. काय म्हणाल, नेमकं काय घडतं आहे? सर्वप्रथम माझं युतीला सांगणं आहे की आमची आघाडी बिलकुल चांगल्या तऱ्हेने झालेली आहे आणि असं आहे की संघटना म्हणून संघटना प्रमुखांना काही गोष्टी सांगण्यासाठी मी त्या ठिकाणी दिल्लीला गेले होते. नक्कीच महाविकास आघाडीच्या मी तिथे पण मुलाखत देताना सांगितलं की 6च्या 6 सीटा जिंकण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी लागेल ते योगदान आम्ही त्या ठिकाणी करायला तयार आहोत. कालसुद्धा मी स्वतःच्या मतदारसंघामध्ये आणि स्वतःच्या जिल्ह्यामध्ये उमेदवार महाविकास आघाडीचे अनिल देसाई यांच्याबरोबर कार्यक्रमाला होते आणि त्यामुळे मला वाटतं आदित्य ठाकरे साहेबांची पण मीटिंग होती नॉर्थ वेस्टला, तिथे सुद्धा आमचे काही कार्यकर्ते गेले होते. ही जी सातत्याने आपण एक कुरघोडी म्हणा किंवा ही खोटं बोलायचं नटून बोलायचं ही जी परंपरा भाजपाची आहे, त्याच्यामध्ये मला त्यांना सांगायचं की त्यांनीच आता सांगावं की त्यांचेच अजून 2 उमेदवार त्या ठिकाणी अजून आलेले नाही आहेत. आणि तुम्ही जर बघितलं सातत्याने की युतीमध्येच प्रयत्न चालला की त्यांचे अजून उमेदवार ठरत नाही आहेत. जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं नावसुद्धा जर भाजपाला डिक्लेअर करावं लागत असेल तर अजूनही तुम्हाला माहिती आहे की मुंबईमध्ये किती त्यांना सीटा मिळणार आहेत, युतीमध्ये भाजपाला किती सीटा मिळणार आहेत एकनाथ शिंदेने, याच्याबद्दलच अजून स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे त्यांनी आमची काळजी बिलकुल करू नये. आम्ही एकत्र आहोत. येणाऱ्या काळामध्ये या देशासमोर एक मोठं आव्हान आहे. देशाचे संविधान त्या ठिकाणी टिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आणि म्हणून देश वाचला पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे, ह्यासाठी एक मोठा उद्देश घेऊन आम्ही काम करत आहोत. त्यामुळे या इलेक्शनमध्ये आपण बघाल की महाविकास आघाडीचे 6च्या 6 उमेदवार जे आहे ते निवडून येतील. दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारला रिगार्डिंग नसीम खान किंवा अस्लम शेख किंवा वर्षा गायकवाड किंवा अमीन पटेल किंवा इतरही तुम्ही नावं घेऊ शकता. शेवटी प्रत्येक कार्यकर्ता जो काँग्रेस पक्षामध्ये काम करतो त्या प्रत्येक कार्यकर्त्याला तिकीट मागण्याचा सुद्धा पूर्णपणे अधिकार आहे आणि पक्ष संघटना निर्णय घेत असते की कोणाला कुठे तिकीट द्यावं. त्यामुळे मला अपेक्षा आहे की पक्षाचा जोही निर्णय असेल तो आम्हा सगळ्यांना बांधील असेल आणि आम्ही मेहनत करू आणि पक्षाला ज्या 2 सीटा दिल्या त्या निवडून आणण्यासाठी आमची शर्त लावू. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. नक्कीच. पण ताई, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दक्षिण मध्य मुंबई जी तुमची हक्काची जागा होती, तुमचे वडील त्या ठिकाणाहून विद्यमान खासदार राहिलेले आहेत, बऱ्याच वेळा त्यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि धारावीचा हा संपूर्ण जो भाग आहे तो सुद्धा याच मतदारसंघामध्ये येतो. तुम्ही या ठिकाणाहून तिकीटची मागणी म्हणजे इच्छा व्यक्त केली होती, पण आता उत्तर मध्यमधून तुम्ही लढावं अशी एक चर्चा आहे आणि जर तसा निर्णय पक्षाने घेतला तर तुम्हाला मान्य असेल का? असं आहे की आपल्याला माहिती आहे की दक्षिण मध्य मुंबईसाठी आम्ही मागत होतो जागा. याचं कारणच होतं की त्याच्यामध्ये एक तर धारावी होती, धारावीच्या बाबतीमध्ये असेल किंवा जिल्ह्याचं एकूण राजकारण जर बघितलं तर माझे वडील जवळपास 4 वेळा त्या ठिकाणी निवडणुका लढले होते आणि आमची इच्छा होती की पक्षाला ती उमेदवारी मिळावी. आता ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे आहे ते अनिल देसाईंना ती उमेदवारी मिळाली. त्यांच्यासाठी आम्ही पूर्णपणे जसं वर्षा गायकवाड इलेक्शनला लढणार असेल किंवा एकनाथ गायकवाड इलेक्शनला लढ तशीच मेहनत आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू. उत्तर मुंबईबद्दलच्या कॅन्डिडेटच्या संदर्भामध्ये मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ही न्यूज ऐकलेली आहे. पण मला एक गोष्ट सांगायची की माझे वडील ज्या वेळेला पहिल्या 2004ला उभे होते त्यावेळेला सुद्धा वडिलांना अचानक फोन आला आणि सांगितलं की तुम्हाला लोकसभेला उभं राहायचं आहे. आणि मी आधी पण सर्वांना सांगितलेलं आहे की काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही आहोत. पक्षाने तिकीट दिलं नाही दिलं, पक्षाने मंत्रिपद दिलं नाही दिलं, एक कार्यकर्ता म्हणून पक्षाचे झेंडा सातत्याने हातात घेऊन करण्याचं काम आम्ही सगळ्यांनी शिकलेलं आहे. आणि म्हणून माझ्या वडिलांची शिकवण असेल किंवा पक्षाची शिकवण असेल आम्हाला एकनिष्ठता शिकवते. त्यामुळे पक्षाने जो निर्णय दिलेला आहे त्या पक्षाच्या निर्णयाला आम्ही बांधील राहू. उभं राहायला सांगितलं तर उभं राहू, नाही तर येणाऱ्या उमेदवाराचे प्रचार करण्याचं काम करू. नक्कीच. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्या ठिकाणाहून तुम्ही आमदार आहात तो धारावी मतदारसंघ आहे आणि धारावी सगळ्यात मोठी एशियातली झोपडपट्टी आहे. याचं नेतृत्व भविष्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं करणार आहात किंवा करू इच्छिता? नाही, मी तर सध्या आमदार आहेच धारावीचे आणि येणाऱ्या काळात पण धारावीची मला नक्कीच अपेक्षा आहे की धारावीचे लोक मला निवडून देतील. कारण धारावीच्या जनतेने मला वर्षा गायकवाड म्हणून चेहरा दिलेला आहे, पक्षाने मला चेहरा दिलेला आहे आणि म्हणून पक्ष आणि धारावीची जनता याच्या बाबतीमध्ये कुठल्याही तऱ्हेची तडजोड नाही. त्या ठिकाणी एकनिष्ठता आणि विश्वासार्हता हे 2च शब्द मी वर्षा गायकवाड बोलेल.
सगळ्यात महत्त्वाचं आता मोदींनी जो इंटरव्ह्यू दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी हे कबूल केलेलं आहे की जे इलेक्ट्रॉल बॉन्ड झालेले आहेत त्यामधले 37% पैसे जे आहेत ते भाजपला आले, पण 63% जे पैसे आहेत इलेक्ट्रॉल बॉन्डचे ते विरोधकांना गेले. त्यांनी विरोधकांवरच टीका केली आहे. काय म्हणाले याला? नाही, मला तर आता ते मोदीजींच्या बाबतीमध्ये काय बोलायचं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं पाहिजे. 6,000 कोटीचे बॉन्ड कोणाला मिळाले ते पूर्ण जग जाहीर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही मग 11 आमचे खाते का सीज केले? आता ते काही खोटं नाही ना, लपून तर राहत नाही खात्यामधले जे. आणि बॉन्ड कोणाला गेले हे जग जाहीर आहे. ईडीच्या नोटीस काय काँग्रेस पक्षाने दिला काय? ईडीच्या नोटीस कोण देते? आणि ज्यांना ईडीच्या नोटीस दिल्या त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक बॉन्ड कोण घेते? हे काय आता समजत नाही लोकांना. म्हणजे भाजपाची जी सवय आहे मोदींची, आता आम्हाला तर माहिती आहे, एक सोडून 2-2 सर्टिफिकेट, एक सोडून 2-2 बर्थडे. पूर्वी तर मुख्यमंत्री असताना बायको नव्हती, आता प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर बायकोचं नाव टाकण्यात आलं. त्यामुळे खोटं बोलायची पण एक सीमा असते आणि खोटं किती बोलावं ह्यालासुद्धा एक मर्यादा असते. मला वाटतं की त्यांनी सांगावं आणि त्यांनी खरंच खुलं करून सांगावं. मला वाटतं माननीय सर्वोच्च न्यायालयाने SBIला सांगितलेलं आहे, SBIने खरं खुलं करून सांगावं की कोणाला इलेक्ट्रॉनिक बॉन्ड घेतलेले आहेत आणि कोणालाच्या इलेक्शनसाठी पैशाचं कलेक्शन चाललेलं आहे. काय सांगायची जग जाहीर गोष्ट आहे. अडाणी अंबानींना कोण सपोर्ट करतं हे काय आम्ही सांगायची गरज आहे? आम्ही तर लढाई लढण्याचं काम करतो त्यांच्या विरोधामध्ये. त्यामुळे असं आहे की एका ठिकाणी गरिबाच्या बाबतीमध्ये बोलायचं नाही. त्यांच्या एका कॅन्डिडेटने कोळीवाड्यात फिरताना नाकाला रुमाल लावून फिरायचं. म्हणजे खरं तर पियुष गोयलांचा मी ह्या ठिकाणी निषेध करू इच्छिते. त्यांचं पहिलं स्टेटमेंट आलं झोपडपट्टीच्या बाबतीमधलं, दुसरं आता बघतोय आम्ही कोळीवाड्यात गेलो होते रुमाल लावतात. एका ठिकाणी मोदी सांगतात की लोकांनी मच्छी मांस खाल्लं, हे केलं, आणि तुमचेच उमेदवार त्या ठिकाणी. म्हणजे मला नाही कळत आहे की ही जी भूमिका चाललेली आहे ना, किती विरोधाभासाची भूमिका ही या ठिकाणी चालली आहे. कोळीवाडे असतील किंवा कोळी नागरिक असतील हे मुंबईचे आद्य नागरिक आहेत. इथले झोपडपट्टीवाल्यांनी सुद्धा मुंबईच्या विकासामध्ये हातभार केलेला आहे. तुम्ही त्यांना त्यांच्या घरापासून दूर करायचा निर्णय घेतला. म्हणजे एक मुद्द्याच्या व्यतिरिक्त बोलायचं. आणि खरंच तुमचं सरकार आहे ना, हो 10 वर्ष तुम्ही सरकारमध्ये आहेत, कोणाचे बॉन्ड आहेत दाखवा ना. मग लपून कशाला ठेवता? आम्ही तर म्हणतो दाखवा, आम्हाला पण कळेल कोणाचे बॉन्ड आहेत. म्हणजे एखाद्या केजरीवालांना टाकायचं आणि ज्यांच्यावरती केस आहे त्यांना त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक बॉन्ड घ्यायचे. ही परंपरा नवीन नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला माझा हात जोडून विनंती आहे की यांना ही सवय आहे खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, एखाद्या विषयाला कशी बगल द्यायची आणि नवीन विषय आणून मूलभूत विषयाला. आता खरं तर महागाईवर बोला, बेरोजगारीवर बोला, आपला जो जुमलेबाज आलेला आहे गॅरंटी त्याच्याबद्दल बोला. आपण तर 14मध्ये पण गॅरंटी दिल्या होत्या. आता जनतेला माझा प्रश्न आहे की 14मधल्या गॅरंटी कुठे राहिल्या? त्याच्याबद्दल एक तरी कटआउट कुठे दिसतंय का? बरं ताई, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बाळासाहेब थोरातांनी नुकतंच विधान केलं की वर्षाताई नाराज आहेत, त्याला नेमकं उत्तर कसं देणार? कोणी बाळासाहेब थोरात यांनी विधान केलंय. खरंच तुम्ही नाराज आहात का? संपूर्ण महाराष्ट्राला सांगा. असं आहे की आता आम्ही पक्षाशी संघटनेला जाऊन भेटून आलो. संघटनेला आम्ही आमचं मत सांगितलेलं आहे, पक्षाला आम्ही आमची गोष्ट सांगितलेली आहे. शेवटी पक्ष कार्यकर्ता म्हणून आम्ही आमचे काही म्हणणं असतो ते पक्षाला मांडतो. मी वर्षा गायकवाड आमदार म्हणून बोलत नाही, मी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. आणि माझं म्हणणं मी सांगितलेलं आहे, पक्षाने आम्हाला जी भूमिका सांगितली त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलेलो आहे. येणाऱ्या काळामध्ये मुंबईमधल्या 6च्या 6 सीटा महाविकास आघाडी जिंकेल याबद्दल माझं दुमत. या जागेसाठी तुम्ही प्रचार करणार? आता प्रचारात मी ऑलरेडी कालपासूनच प्रचाराला उतरलेले आणि सगळ्या ठिकाणी प्रचाराला उतरणार आहे आणि सगळ्या ठिकाणी जाऊन मी काम करणार आहे. शेवटी मी कार्यकर्ता म्हणून काम करणारी एक स्त्री आहे आणि म्हणून मी येणाऱ्या काळामध्ये सगळीकडे जाईन आणि काँग्रेस बरोबर महाविकास आघाडीसाठी प्रचार करेन. असेल तुम्ही लढताय, लडकी हो लढ सकती हो नेहमी म्हणता तुम्ही, पण भविष्यामध्ये आता विधानसभेच्या देखील निवडणूक आहे, महानगरपालिकेच्या निवडणूक, यामध्ये श्रेय असेल काँग्रेसचा? नक्कीच आम्ही प्रयत्न करू की आम्हाला पूर्ण श्रेय मिळाला पाहिजे. नक्कीच. धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.